कारण भरपूर जण असेच म्हणते ती शिरसवडी रायफलचीच कॉपी आहे. कॉपी सेम टू सेम दिसते आणि तसंच दिसा बाकी पण आहे तुमच्या ते देवच आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे, त्यांचाच आशीर्वाद लाभला आम्हाला. समोरच काय समोरच आहे. पहिल्यांदाच आम्ही इथं येताना रणजित पवार म्हणून आहे आमचं जोडीदार. आता तो गेलाय जरा मेडिकल मध्ये, त्याच्या पायाला लागले थोडं म्हणून स्प्रे आणाय. त्यांनी सांगितलेलं की बकासूर जिथं बांधते तिथं जाऊनच बांधायचा, काही झालं. बर, नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यात्रेचं मैदान आणि खूप सुंदर असं मैदान पार पडते आणि सेमी फायनल 5 मध्ये दुसरा वासरू गौऱ्या जबरदस्त पाहिलं. नाव आहे त्याचं वॉन्टेड आणि आज फायनलचा गुलाल गेलाय निमसोडच्या मैदानामध्ये. नमस्कार. नमस्ते. वेगळं नाव आहे वॉन्टेड. वॉन्टेड म्हणजे शोध असतो. आज विषय कसा आहे त्याचा, तो वॉन्टेड गटच आहे. राग बीग सगळं त्याला सण होत नाही, गाडी पुढे गेलेली. बर, दुसरा वासरू एकदम जबरदस्त पाहिला आज. त्याचा पळत तसा आहे, पळत तसा आहे. बरं, आज कुणासोबत? आज कलडोनचा पिस्टन म्हणून बैल होता, त्याच्यासोबत केलं होतं. अचानक नियोजन रात्री केलं सचिन मानेंनी. नियोजन करते ते पण. बर बर. कशा प्रतिक्रिया कशा आल्या काय? कारण आता सध्या प्रतिक्रियाची जास्त चर्चा आहे. बरोबर आहे, प्रतिक्रिया म्हणजे भरपूर प्रतिक्रिया आहे. विषय म्हणजे सगळी चर्चेत असल्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांचं लक्ष असतंच ह्याच्यात. सलग दुसरं मैदान आहे मला वाटतं. हो, सलग म्हणजे मागच्या महिन्यात एका महिन्यात 5 गुलाल घेतले. एका महिन्यात 5? कुठले कुठले मैदान? पळसगाव मध्ये घेतलेला, निवृत्त घेतलेला, अजून कुठे घेतले, हिंद केसरीला बी, ओपन हिंद केसरीला पण राहिला. बर बर. तिथे किती नंबर गेले? तिथं फायनलला गाडी कडेला लागली, फॉल झाली गाडी. बर बर. आज पायरा कोण होतं सोबत? आज पिस्टन कलडोनचा बैल आहे. बर बर. त्यांचा. कशी नियोजन कसं करण्यात आलेलं? नियोजन म्हणजे कशी वाटली? विषय म्हणजे आज आमचं पळायचं डोक्यातच नव्हतं अजिबात. बर. पण बबलू इथलाच आहे बर आणि सचिन माने, ह्या दोघांनी नियोजन केलं की आज पळूया म्हणून. काय का असं ना, पळूया म्हणून संध्याकाळी आपलं चालतंय म्हटलं, मग आपलं सहजची एक चिठ्ठी टाकली, पळलो आम्ही. अचानक झालं. आता सध्या 9 तारखेचं मैदान येते. सर्व आदत आणि दुसऱ्या वासरांना जास्त बरोबर आहे चर्चा आहे. समोरून किती कॉल येतात आता? भरपूर जणांचे कॉल येतात. अंदाजित किती फोन आले तरी कमीत कमी रोजचं 10-15 तर कॉल फिक्स चालूच आहेत. बर. त्याच्यामुळे आम्हीच असं वायबल झालं की कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही. आज सगळं चर्चेतलीच बैल येतात, असं बी नाही की कोण बिना चर्चेतला. म्हणजे सर्व टॉपची. आणि कारण सगळ्यांनी माहित आहे, आतनं ही गाडी कुणाची बी असं सोडत नाही. दुई खांदी आतनं कोणी म्हणायचं नाही की गाडी सोडत. जेवढी गाडी दाट असेल ह्याच्यावर तेवढं चांगलं. दात पण दाखवतो काय? दात पण दावतोय, दुसरा म्हणून दावतोय. आता यापूर्वी तुम्ही म्हटलं तसं 5 मैदानात सलग गुलाल घेतले. एक त्यापूर्वी कशा पद्धतीने राहिले, म्हणजे कुठून घेतलेला वगैरे? तो संभाजीनगर वरून घेतला होता. काय ते ना, बबलू बाब काहीतरी नाव आहे, असं त्यांच्याकडनं आम्ही घेतला होता. म्हणजे आदत असतानाच घेतलेला. पण विषय काय झाला, मागच्या आदत मध्ये आलो, 2-3 मैदान पळलो, पण ह्याचा स्पीड आणि आम्हाला पण अंदाज नाही ना किती पळतून किती नाही. मग असंच एक नियोजन केलं होतं आणि त्या बैलावर बैलांनी नेली बाहेर. आणि ह्याची हाईट बीट कमी असल्यामुळे, लय मोठा नाही, दात पडल्यामुळे ह्यो दुसरा झाला, म्हणजे बॅरिकेटला थटला तसं दात पडलं. त्याच्यामुळे ह्याला दुसऱ्यातच पळवायची लागली. आदत काळ जरा कमी राहिले म्हणा. कमी आदत काळ म्हणजे लय नाही. तिकडे आणल्यापासून 3-4 मैदानच पळलो आम्ही आदत मध्ये. वय किती आहे आता? असल 20-21 महिन्यात. 20-21 महिने म्हणजे 2 वर्ष पण पूर्ण नाहीत असं. बर. ह्याच्याकडे बघितलं तर ह्याच्याकडे बघितलं की नाही, कारण ज्याच्यावर आमचा पायरा होतो त्याच्या जोट्यात जाता नाही ज्योती म्हणतो आयला एवढा बारका वासरू आहे, पळेल का आमच्यावर? जेव्हा पळतं तेव्हा सगळ्यांनी कळतं ह्यो काय आहे वॉन्टेड नाव. मोठ्या बैलाची कुठली आठवण येते आता सध्या पळणाऱ्या बैलाची? कारण सध्या पळण्यात आहे की नाही, शिरसवडीची रायफल. मी मगाशी तेच म्हणणार, शिरसवडीची रायफल. कारण भरपूर जण असेच म्हणते ती शिरसवडी रायफलचीच कॉपी आहे. कॉपी सेम टू सेम दिसते. तसंच दिसाय. मला वाटतं त्याचा लहानपणीचा फोटो काढला तर सेम शिरसवडीची रायफलच दिसणार. पण ते पण आम्हाला
आम्ही बी त्यासनी एवढे मानतो की ते प्रत्येक गोष्टीला आम्हाला सांगत असतात हे बरोबर आहे का हे चुकीचं आहे ते सांगतात आम्हाला. म्हणजे ते पंकज गाडगे म्हणून आहेत ती आम्हाला खरा आधार त्यांचा बऱ्यापैकी. म्हणजे विचारता तुम्ही विचारता. तुमचे काय त्रुटी असतील किंवा काय मार्गदर्शन हवं असलं तर देतात ते लगेच देतात. फोन करून सांगतात समजा हे पैरा आला ते पैरा आला ह्याच्यावर पळायचं का नाही हे सगळं सांगतात. म्हणजे आम्ही त्यांना मानतो तर मानतो. नियोजन करते पण आहेत काय नियोजन सचिन माने करतात बघा नियोजन. या की पुढे. आणि सगळ्यात पडद्याचा मागचा हिरो म्हटलं तर वैभव पैलवान वैभव. का बरं असं काय कारण काय त्याच्या ह्याच्यात आहे पुढे बैल कुणालाच ऐकत नाही पण जिथं ह्यो उभा राहील तिथं जाऊन ऑटोमॅटिक बैल जाऊन थांबतो. मेन म्हणजे आज कौतुक करावं तेवढं कमी आहे बैलाचं कारण सर्व नामांकित गाड्या आहेत आणि त्यामध्ये राहिलं. हो म्हणजे फायनलला सर्व ओपनला हिंद केसरीत पण आम्ही राहिलोय. सगळे नामांकित सेमीत होते आमच्या सगळ्यांवर राहिलो आम्ही फायनलला. तिथं आमची भरपूर प्रमाणात तिथं चर्चा झाली. बाकी पण आहे तुमच्या देवच आहे त्यांचाच आशीर्वाद आहे. त्यांचाच आशीर्वाद लाभला आम्हाला. समोरच काय समोरच आहे. पहिल्यांदाच आम्ही इथं येताना रणजित पवार म्हणून आहे आमचं जोडीदार. आता तो गेलाय जरा मेडिकल मध्ये त्याच्या पायाला लागले थोडं म्हणून स्प्रेन आहे. त्यांनी सांगितलेलं की बकासूर जिथं बांधते तिथं जाऊनच बांधायचा काही झालं. मग त्यांचं ऐकलं आम्ही आणि इथं बांधलं. प्रॉपर गाव तुमचं आमचं चितळी. चितळी. किती मेंबर्स वगैरे किती आम्ही मेंबर भरपूर आहेत तसे पण असं वॉन्टेड बरोबर आम्ही 4-5 जण फिक्स असतो संघ. 4-5 जण हो जिथं कुठे जायचं असलं तर 4-5 कायम स्वरूपी. मग कधी बी पहाटेचं 3 वाजता निघायचं असलं तर आम्ही 4-5 जण गोठ्यावी असतोच फिक्स. वासरू एवढं पळतंय मागणी पण येऊन गेली असणार. भरपूर मागणी येऊन गेली. भरपूर मॅक्स मागणी किती आली आता पण आता तसं सांगतच नाही. अंदाज बी लावू शकत नाही एवढी मागणी येऊन गेली. तरी जे बैलगाडी मालक आहेत तुमचा नंबर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. 84 82 900 800 आणि नाव सांगा तुमचं. रतन कमाने. काय भवितव्यामध्ये काय अपेक्षा येतात. गुलाल घेतलाय का नाही. हो गुलाल. पुढचं काय आता पुसेगावचं पण मोठं मैदान आहे. हो पुसेगावचं मोठं तिथं बी आता नियोजन तसंच करायचं. आणि 9 तारखेला दिसणार का. 9 तारखेला 100% दिसणार. 100% दिसणार. आणि पायरा वगैरे झालेला दिसतो. पायरा चाललाय अजून बऱ्यापैकी चाललाय पायरा आमचा पण तो होईल तसा चांगलाच पायरा होईल. चालेल शुभेच्छा तुम्हाला सर.